निलेश राणे यांनी मारहाण केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे पदाधिकारी संदीप सावंत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज भेट घेतली। आपण सावंत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेल्याचं ते म्हणाले। सावंतांबरोबर आमचे घरचे संबंध आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांनी मारहाण केली असेल त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा राणेंनी व्यक्त केलेली आहे। याविषयी महत्त्वाची बातमी आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, आपण बघतोय इकडे अर्थातच संदीप सावंतांनी नाराजी व्यक्त केली होती निलेश राणेंवर, मात्र आज स्वतः राणे जेव्हा भेटायला गेले त्यांना मात्र नारायण राणेंना त्यांनी सांगितलं की अर्थातच आपण याची सखोल चौकशी करू आणि कोणी कारवाई केली अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। काय अधिक घडलं जरा सविस्तर सांगा। नक्कीच मृदुला, खूप महत्त्वाची बातमी आहे। आज स्वतः नारायण राणे यांनी संदीप सावंत यांना भेट दिली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, त्यांची विचारपूस केली, डॉक्टरांकडे विचारपूस केली आणि त्यांना जे विचारलं असं त्यांनी सांगितलंय की आमचे घरचे संबंध होते, घरोबाचे संबंध होते आणि फक्त विचारपूस करण्यासाठी इथे आलो होतो। त्याचबरोबर त्यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे का निलेश राणे आणि त्यांच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल, त्यामुळे काही वाद झाला असेल आणि याची चौकशी चालू आहे, त्याबद्दल त्यांनी बोलणं टाळलं। एकंदरीतच याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं असलं तरी निलेश राणे यांनी काल जे स्टेटमेंट दिलं होतं का हा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता लबाड कार्यकर्ता आहे किंवा मग त्याचे कार्यकर्त्यांनी पैसे खाले असं सांगितलं होतं आणि आज मात्र नारायण राणे म्हणून त्यांना भेट देत आहेत आणि आज म्हणतात की आमचे घरोबाचे संबंध आहेत, त्यामुळे दोघांच्याही भाष्यामध्ये एक वेगळं विरुद्धपणा येतोय। त्यामुळे नक्की काय चाललंय हा मोठा प्रश्न समोर येतोय। खरंय कपिल, आपण समजू शकतो की दोघांच्याही एकूण वाक्यांचा जर का विचार केला तर एक विरोधाभास आहे, पण नारायण राणेंनी जाऊन कुठेतरी प्रकरण शांत करण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न केलेला दिसतोय। काय सांगाल? असंच आपलं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे का थेट नारायण राणेंनी भेट दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका ग्रुपमध्ये घेऊन त्यांना भेट दिलेली आहे। म्हणजे कुटुंबाचे आमचे संबंध आहेत पहिल्यापासून, आमचा तालुका अध्यक्ष आहे आणि म्हणून मी भेटायला आलो। जे काही झालं असेल त्याची चौकशी चालू आहे, पोलीस चौकशी करतील, आम्ही चौकशी करू आणि याच्यामध्ये काय नक्की घडलं त्याची माहिती मिळेल। नाही, ते पोलीस चौकशी करतायत ना, झाली कुठे झाली की नाही झाली, पोलीस चौकशी करू दे। हा, मग घरी गेले ना, घरी आता नाही जात, नेहमीच जातो। आणि निलेशचीच ऐकून घ्या, निलेशचीच गाडी त्यांच्याकडे होती। विधानसभेला निलेश राणेंनीच्या शिफारशीवर तिकीट मिळाली होती। आमचा कार्यकर्ता घरी येणं जाणं आहे, मी बोललो ना घरोबाईचे संबंध आहे आणि त्याला जिल्हा अध्यक्षासाठी शिफारस निलेश राणेंनीच केली होती। असं काही संबंध नाही। सर, तुम्ही बोलता घरोबाचे संबंध आहेत, पण निलेशनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे का तो खूप लबाड कार्यकर्ता होता, असं स्टेटमेंट निलेशनी दिलं? हो, पहिलेच आता त्याचेच संबंध होते। आता त्यांनी जे काही झालंय ना ते त्याच्या आणि त्याच्या कोणत्या तरी मिसअंडरस्टँडिंगमुळे झालंय, ते कळून ना, समजल्यानंतर आपण पाहू ना काय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।